कार्यकर्त्यांशी संवाद साधून रामराजे निंबाळकर उद्या आपली दिशा ठरवणार। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजित सिंग नाईक निंबाळकरांना तिकीट, रणजित सिंग यांच्या उमेदवारीला रामराजे गटाचा विरोध। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या घरातून शिवतेज मोहिते पाटलांच्या प्रचाराची सुरुवात। यावेळी मोहिते पाटलांनी शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत आणि कुटुंबियांची घेतली भेट। माढ्यात गावोगावी फिरून लोकांच्या भावना जाणून घेतोय। माढा मतदारसंघाबाबत धैर्यशील मोहिते पाटलांचं पहिल्यांदाच भाष्य। निवडणूक लढायची की नाही याबाबत बोलणं धैर्यशील मोहिते पाटलांनी टाळलं। भाजप धैर्यशील मोहिते पाटलांना संपवू पाहत आहे, त्यामुळे मोहिते पाटलांनी हातात तुतारी घ्यावी। राष्ट्रवादीचे बाबूराव गायकवाड यांच्या घरी सांगोल्याच्या ग्रामस्थांकडून धैर्यशील मोहिते पाटलांना सल्ला। कोणतीही निवडणूक आली की मनसेची कुणासोबत सेटिंग सुरू असते। उद्धव ठाकरेंना टक्कर म्हणून एखाद्या पक्षाशी हातमिळवणी करायची हा मनसेचा धंदा, विनायक राऊतांची टीका। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये टकारी समाजाचा संवाद मेळावा। टकारी समाजाच्या प्रश्नांमध्ये दादा आणि मी स्वतः लक्ष घालणार, सुनेत्रा पवारांचं मेळाव्यात वक्तव्य। शिवाजीराव आढळरावांच्या चौथ्या पक्ष प्रवेशाला अमोल कोल्हेंकडून शुभेच्छा। अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करताच अमोल कोल्हेंनी आढळरावांना डिवचलं। युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव। सोशल मीडियावरती अजितदादांची बदनामी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू, युगेंद्र पवारांचं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आश्वासन। 4 जूनला दुपारी 1:30 वाजता एक ब्रेकिंग न्यूज लावावी लागेल। सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून 1,60,000 मतांनी पराभूत। लोकसभा निवडणूक भाजप महाराष्ट्राच्या श्रीकांत भारती यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा। चंद्रपूर लोकसभेतील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला सुरुवात। वरोरा तालुक्यामधील भटाळा मंदिरात महाआरती करून प्रचाराला प्रारंभ। युगेंद्र पवारांचा बारामतीच्या ग्रामीण भागात गाव भेट दौरा। सकाळपासूनच गाव भेट दौऱ्याला सुरुवात। लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। नितीन गडकरी उमेदवार असलेलं नागपूर, सुधीर मुनगंटीवार उमेदवार असलेल्या चंद्रपूरसह रामटेक, भंडारा, गडचिरोली मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश। मतदान 19 एप्रिलला। उद्या कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांची भेट घेणार संजय राऊतांची माहिती। तर शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, राऊतांचा दावा। शाहू महाराज यांच्या सून मधुरिमा राजे यांनी सुरू केला शाहू महाराजांचा प्रचार। कोणतेही अफवेवर विश्वास ठेवू नका, विरोधकांना अजून उमेदवार ठरवता येईना, मधुरिमा राजे यांची प्रतिक्रिया। नांदेड काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे यांच्यासह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश। अशोक चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर आणि ओबीसी भाजप सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते उपस्थित। मावळ तालुक्यामधील अजित पवार गटाचे कार्यकर्ते विजय शिवतारेंविरोधात आक्रमक। शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा शिवतारेंना मावळमधून मुंबईला जाऊ देणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा। पुढील 6 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, मेहकरच्या सभेमध्ये संजय राऊतांचा दावा। शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टानं घातलेला अटी मान्य। खासदार सुप्रिया सुळेंकडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारानं फॉर्म भरला नसल्याचं समोर। उमेदवारी दाखल करण्यासाठी 35 व्यक्तींनी 79 फॉर्म घेतले। एका फॉर्मसाठी प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे आकारला शुल्क। महाविकास आघाडीमध्ये वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज। काँग्रेसचा वारसा असलेला वर्धा मतदारसंघ पक्षानं स्वतःकडे ठेवला नाही हे दुर्दैव।
राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचं वक्तव्य. अमरावतीची जागा भाजपच लढवणार. गेली 5 वर्ष नवनीत राणा भाजप सोबत होत्या. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर नवनीत राणा भाजपकडून निवडणूक लढवणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.